नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहोत साबुदाण्याची थालीपीठ। त्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेला बटाटा, हिरवी मिरची बारीक केलेली, चवीपुरतं मीठ आणि भिजवलेला साबुदाणा। सर्वप्रथम उकडलेला बटाटा किसून घ्यायचा। बटाटा किसून घेतलेला आहे। यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकू आणि याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकते। हिरवी मिरची बारीक केलेली, हिरवी मिरची मध्ये मी थोडंसं जिरं टाकते। असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि मळून घ्यायचं। पॅन गरम करायला ठेवायचं आणि एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा। त्याला थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून साबुदाण्याचे थालीपीठ त्याला चिकटणार नाही। पळपोटावर तसंच केलं की ते तसं चिटकून राहील। त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे, एवढा असा, आणि आपल्या हाताला पण थोडं तेल लावायचं। पॅन मध्ये तेल टाकायचं, सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि हे थापलेलं थालीपीठ पॅन मध्ये टाकायचं। तेल सोडायचं, अशा प्रकारे आपले साबुदाण्याचं थालीपीठ तयार आहे। दह्यासोबत खाल्लं तरी खूप छान लागतं। अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।